गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 19 बघतोय. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळी आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी. कामधेनूचिया क्षीरा पार नाही, इच्छेचिये वाही वरुषावे. बैसलिये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी वसावला. तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, तुका म्हणे बहु लाठे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो. अतिशय सुंदर अभंग आहे की आम्हाला भक्तिरस प्राप्त झाला आणि या भक्तिरसाने आमच्या सर्व काही इच्छा ईश्वर पूर्ण करतो, पांडुरंग पूर्ण करतो. आणि हे कसं शक्य बरं झालं? आम्ही त्याला शरण गेलो, आम्ही त्याला सर्वस्व अर्पण केलं, तेव्हा हा पद्मनाभ आमच्यावर ऋणी झाला आणि तो आता आम्हाला हवं ते देतो, आम्ही जी इच्छा करू ते पुरवतो. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. ब्रह्मादिक देव सुद्धा ज्या लाभासी ठेंगणे झाले, म्हणजे जे ज्ञान जी भक्ती या देवतांना सुद्धा लाभली नाही, इतकी दुर्लभ भक्ती आम्हाला मिळाली. कशी बरं? बळीये आम्ही भले शरणागत, कारण आम्ही देवाला शरण गेलो, त्याला सर्वस्व अर्पण केलं. अशी ही भक्ती आम्हाला, दुर्लभ अशी भक्ती आम्हाला मिळाली. भागवत ग्रंथाच्या आरंभी शुकदेवांची आणि परीक्षिताची कथा येते. राजा परीक्षिताला शाप मिळालेला असतो की 7 दिवसात आता तुम्ही मरणार म्हणून. आपल्याकडे 7 दिवसच आहेत, तेव्हा 7 दिवसात आपल्या आयुष्याचं सार्थक कसं करावं? मरणातून वाचावं का आयुष्याचं सार्थक करावं? यासाठी राजा अनेक मुनींना भेटला आणि शुकदेव त्याला भेटले. गुरुस्थानी होते शुकदेव. शुकदेव राजाला भागवत कथा सांगायला सुरुवात करणार त्यावेळेस सर्व देवता राजासमोर प्रकट झाल्या. आपल्याला माहितीये, समुद्र मंथनातून अमृत जे बाहेर आलं ते देवतांना मिळालं होतं आणि देवता अमृत घेऊन आल्या होत्या. त्या सगळ्या देवता राजाला म्हणाल्या, राजा हे अमृत घे, तुझा 7 दिवसाचा मृत्यू टळेल, तू जिवंत राहशील, अमर होशील. पण शुकदेव जे ज्ञानामृत देतात ना, ते ऐकण्याची संधी आम्हाला दे. राजाला वाटलं काय करावं, एखादा असता तर कदाचित पिलं सुद्धा असतं आपण अमर होणार या आशेने. पण राजा समर्पित होता, गुरूंना समर्पित होता. राजाने शुकदेवांना विचारलं, गुरुदेव काय करू म्हणून? त्यावेळेस शुकदेवांनी सांगितलं, ज्या अर्थी स्वतःकडे अमृत असून यांनी अमृताचं पान केलेलं ना, तरी सुद्धा ते सुखी नाही, तरी सुद्धा त्यांना परिपूर्णता लाभलेली नाही. त्या अर्थी या अमृताने तू खरा अमर होणार नाहीस. खरं जे अमृत आहे ते भक्तिरसात, ज्ञानामृतात भरलेलं आहे. आणि मग राजांनी ही जी एक्सचेंज ऑफर होती ती नाकारली आणि अर्थातच शुकदेवांनी भागवत कथा परीक्षित राजाला सांगितली. असं हे अमृत, असं हे भक्तीचं पान कोणाला मिळतं? जो देवाला शरण गेला आहे. काय म्हणतायत तुकाराम महाराज? कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी. आम्ही काय केलं बरं? असं होण्यासाठी आम्ही काय केलं? आम्ही सर्व कामनांचा त्याग केला. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, तेव्हा आम्हाला या भजनाचा लाभ झाला. झाला पद्मनाभ सेवा ऋणी. कोण ऋणी झालंय आमचं? तर प्रत्यक्ष पद्मनाभ विष्णू ऋणी झालाय. आता इथे पद्मनाभ म्हणायचं कारण काय? आपण विचार करू शकतो, पद्मनाभ म्हणजे विष्णूंचंच रूप आहे, पण विष्णूंच्या
नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली आणि या ब्रह्मदेवानेच या सृष्टीची रचना केली. तेव्हा आपण जे जे जीव बघतो, ज्या ज्या गोष्टी बघतो, शब्दापासून सर्व काही हे या ब्रह्मदेवापासून निर्माण झालं. असा ब्रह्मदेव ज्याच्या नाभी कमळातून निर्माण झाला तो विष्णू आमचा सेवाऋणी झाला आहे. म्हणून आम्हाला आता हवं ते आरामात मिळतं. आमच्या सर्व इच्छा हा पद्मनाभ पुरवतो. कामधेनूची या क्षीरा पार नाही, इच्छीची ये वाही वरुषावे. ज्याप्रमाणे कामधेनूच्या दुधाला पार नसतो, म्हणजे याचकाच्या इच्छेप्रमाणे कामधेनू दूध देत असते, त्याचप्रमाणे हा जो पद्मनाभ आहे, विठ्ठल आहे, तो आमच्या सर्व इच्छा पुरवतो. बैसलिये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. बसल्या बसल्या आम्हाला ज्ञान मिळालंय. आम्ही या त्रिपुटींच्या पलीकडे गेलोय. त्रिपुटी म्हणजे काय? त्रिपुटी या 3 शब्दांचा समूह असतात. त्याच्यामध्ये एक असतं कर्ता, दुसरा असतो कर्म आणि तिसरं असते क्रिया. जसं की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. याच्यामध्ये एक जरी गोष्ट नसेल तर बाकी दोन्ही गोष्टींना अर्थ उरत नाही. असं हे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान किंवा ध्याता, ध्येय, ध्यान, द्रष्टा, दृश्य, दर्शन, भोग्य, भोक्ता, भोग, परमेश्वर, आत्मा, जगत आणि ब्रह्म, माया, जीव या त्रिपुटी सांगितल्या जातात. आणि त्रिपुटी वरते भेदी ऐसे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे या त्रिपुटींना भेद करून जाणारं आमचं ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांची खूप सुंदर ओळ आहे, अभंग आहे. ध्येय धाता हे दोन्ही नाही, तेथे ज्ञेय ज्ञाता उरे काही. अरे मना परापर परते पाही, ते तू स्वये आपण पाहे रे मना. रखुमा देवी वर विठ्ठलाची आण, जरी बुझसी तरी तूची निर्वाण. काय सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? की ध्येय ध्याता दोन्ही पण नाही, तिथे ज्ञेय ज्ञाता सुद्धा उरत नाही. अशी जी त्रिपुटी आहे, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, या तिघांच्या पलीकडे तू आहेस. तूच निर्वाण आहेस. हेच आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी वसावला. हा जो नारायण आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे, जो या त्रिपुटींच्या पलीकडे गेलेला आहे, तो आमच्या अंगी वसला आहे. तेव्हा या त्रिपुटींच्या पलीकडे हे जे ज्ञान आहे ते आम्हाला सहजच बसल्या बसल्या बैसलिये ठाई लागले भरते, हे जे ज्ञान आहे बसल्या बसल्या आम्हाला मिळालेलं आहे. असंच वर्णन अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी कोण आहे. म्हणजे इथे तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? नारायण अंगी वसावला म्हणजे तो कोण आहे? ज्ञानम नेयम तथा ज्ञाता त्रितयम नास्ति वास्तव, अज्ञानात भाती यत्रेदम सोहमस्मी निरंजनः. किती सुंदर ओळ आहे. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे काही वास्तव नाही आणि या तिन्ही जिथून पळून जातात तो मी निरंजन, निर्मळ, निर्दोष असा परमात्मा आहे. बघा, अज्ञानी माणसाला ज्ञान पाहिजे, पण ज्ञानी माणूस जो आहे, ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे ना, त्याला ज्ञानाची आवश्यकता नाही. पण आत्मा जो आहे तो ज्ञानस्वरूपच आहे, त्यामुळे या तिन्ही गोष्टी तिथे उरत नाही. म्हणूनच उपनिषदांमध्ये ऋग्वेदाचं जे महावाक्य आहे ते काय आहे? प्रज्ञानम ब्रह्म. म्हणजे हे ब्रह्म आहे ते ज्ञानानेच भरलेलं आहे. ज्ञानस्वरूप जे आहे तेच ब्रह्म आहे. आणि असं ज्ञान संत तुकाराम महाराजांना प्राप्त झालेलं आहे. त्रिपुटी नाहीशा झालेल्या आहेत. आणि हे जे भोजन आहे ना, हे अन्न फारच महत्वाचे आहे. नाही रीता कोण राहत राहो, कोणी या अन्नाचं सेवन केल्यापासून राहणार नाही. जो खरा विचारी आहे, जो खरा भक्त आहे, तो या अन्नाचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि अविचारी मात्र याच्याशिवाय वंचित राहणार. ज्याला ही भक्ती अजून मिळालेली नाही
त्याला मात्र उपाशी राहावं लागणार आणि जर त्याला राहायचं असेल तर तो राहो. पण आम्हाला तर ही भक्ती प्राप्त झाली आणि या भक्तीच्या रूपानेच आम्हाला ज्ञान सुद्धा प्राप्त झालं. असा हा अभंग क्रमांक 19. याचं विवेचन इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे.